हाय फ्रेंड्स, मी सोनाली. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. नवरात्रीचे दिवस चालू आहेत, तर आज आपण उपवासाचा एक मस्त चटपटीत असा पदार्थ पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. येथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत कच्चे, आणि हे बटाटे आहेत ते मी या किसणीच्या साहाय्याने याच्यावरची जी साल आहेत ते काढून घेते. या पद्धतीने बटाटे आहेत ते स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतरच या किसणीच्या साहाय्याने आपल्याला याचा बारीक असा किस पाडून घ्यायचा आहे. तर हे पहा, या पद्धतीने मी हा बटाटा आहे तो पूर्णपणे किसून घेते. दोन्ही बटाटे आहेत ते मी सर्व किसून घेते. बटाटे आहेत ते किसून झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हा जो बटाट्याचा किस आहे तो मी या पाण्यामध्ये टाकून घेते, आणि आपल्याला हा बटाट्याचा किस आहे तो स्वच्छ असा पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायचा आहे. यानंतरच या ठिकाणी मी येथे एक कटोरी घेतलेली आहे मोठी अशी, आणि या कटोरीमध्ये बटाट्याचा जो आपण किस किसलेला होता तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला दाबून त्यातलं काढून घ्यायचं आहे, आणि तो बटाट्याचा किस आपल्याला या कटोरीमध्ये टाकायचा आहे. तर यानंतरच यामध्ये मी 1 वाटी इतका साबुदाणा यामध्ये ॲड करून घेते. तर या ठिकाणी साबुदाणा आहे तो आपण भिजवलेला नाही, कच्चा साबुदाणा येथे मी ॲड केलेला आहे. साबुदाणा आहे तो आपल्याला फक्त पाण्यातून काढून यामध्ये ॲड करायचा आहे. यानंतरच यामध्ये मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि थोडेसे चिली फ्लेक्स यामध्ये मी टाकून घेते. चिली फ्लेक्स यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला ह्यामध्येच 3 ते 4 चमचे इतके भगरीचं बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे मी, आणि ते यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. भगरीचं पीठ ॲड केल्यामुळे काय होईल, ते बाइंडिंग व्हायला आपल्याला मदत होईल. यानंतर आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि घंटीचं बटन दाबायलाही विसरू नका. तर हे जे सर्व साबुदाण्याचं मिश्रण आणि बटाट्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्येच आता आपण लाल मिरची पावडर आहे ती ॲड करून घेणार आहोत. थोडे मी मिठाचे करून घेणार आहे लहान मुलांसाठी, आणि थोडे आहे ते तिखट बनवणार आहे. त्यासाठी येथे मी 1 चमचे इतकी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला साबुदाण्याचे वडे बनवायचे म्हणलं तर आपल्याला साबुदाणा आहे तो सुरुवातीला 4 ते 5 तास भिजत घालावा लागतो. पण या ठिकाणी आपण साबुदाणा भिजत न घालता ही रेसिपी आहे ते बनवणार आहोत, आणि तीही जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. सर्व मिश्रण आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इडलीच्या पात्रामधील जे प्लेट्स आहेत ते मी घेतलेले आहेत, आणि त्याला सर्व प्लेट्सला मी तेल आहे ते लावून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी जे आपण साबुदाण्याचे मिश्रण बनवलेले होते त्याचे या पद्धतीने गोलाकारामध्ये वडे बनवणार आहोत, आणि ही वडे आहेत ते आपण या प्लेट्समध्ये सेट करून घेणार आहोत. तर याच पद्धतीने बाकीचे सर्व वडे आहेत ते मी बनवून घेते, आणि इथे मी त्या इडली पात्राच्या प्लेट्सवरती मी हे वडे आहेत ते ठेवून देते. तर हे पहा, या पद्धतीने हे वडे आहेत ते मी या इडलीच्या प्लेट्सवरती ठेवून दिलेले आहेत. तर आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत, तर रोज रोज साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीचा भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि दुसऱ्या प्लेट्सवरती मी साबुदाण्याच्या वड्यावरतीच मी बीट आहे ते किसून घेतलेलं आहे, आणि ते बीटही मी यावरती ठेवून दिलेलं आहे. दिसायलाही मस्त दिसतं. तर या पद्धतीने मी सर्व प्लेट्स आहेत ते साबुदाण्याच्या वड्याने तयार केलेले आहेत. तर आता आपण दुसऱ्या बाजूला गॅसवरती इडलीचं जे पात्र आहे ते त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. पाणी आहे ते गरम झाल्यानंतर आपण हे जी इडली पात्रातील जी प्लेट्स आहेत ते आपण यामध्ये ठेवून दिलेले आहेत, आणि याच्यावरती झाकून ठेवून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, छान असे मी 15 ते 20 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. यानंतरच मी हे जे प्लेट्स आहेत ते मी अलगद असे काढून घेते, आणि सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे जे वडे आहेत साबुदाण्याचे ते अलगद असे काढून घ्यायचे आहेत.
हे पहा एकदम मस्त असे अलगद असे हे निघलेले आहेत आणि ते मी एका प्लेटमध्ये ठेवून देते. सर्व काढून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तेल आहे ते गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला हे जे साबुदाण्याचे वडे आपण वाफवून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला सुरुवातीला मोठी ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला स्लो फ्लेमवर आपल्याला हे साबुदाण्याचे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा कलर आहे तोही आपला मस्त आलेला आहे, गोल्डन असा कलर आलेला आहे या वड्यांचा. या पद्धतीने आपण हे वडे आहेत ते तळून घेतोय. साबुदाणे बटाट्याचे जे वडे आहेत ते छान असे तळले गेलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये हे वडे आहेत ते मी काढून घेते. तर याच पद्धतीने बाकीचे सर्व वडे आहेत ते मी तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते. तर यातील एक वडा आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा मस्त असा झालेला आहे, कलरही एकदम छान आलेला आहे आणि आतूनही छान असा तो तळला गेलेला आहे आणि वरून कुरकुरीत झालेला आहे. तर आपली आजची ही रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.